आयोजित द्वितीय वधूवर मेळाव्यानिमित्त व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचं ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होतो ते नंदुशेठ जंगम अध्यक्ष वीरभद्र देवस्थान तारादरी शहाडोंगर त्यांच्या कार्यकारिणीतले सर्व सदस्य वेळेअभावी सर्वांचा भाग घेऊ शक्य नाही। संस्थेचे अध्यक्ष माहेश्वर मूर्ती सिद्धेश्वर स्वामी, उपाध्यक्ष माहेश्वर मूर्ती रमेश स्वामी, सचिव माहेश्वर मूर्ती शंकर स्वामी, सहसचिव राजेंद्र जंगम, दुसरे सहसचिव अमित कंटेकर, खजिनदार योगेश जंगम, माहेश्वर विनोद जंगम, तसेच कार्यकारिणी सभासद, मार्गदर्शक, महिला मंडळ, युवा संघटना, समस्त उद्योजक, कार्यकारिणी सभासद, कार्यकारिणी संघ, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटणारे सर्व तमाम कार्यकर्ते सर्वांना मी विजय जंगम अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर जंगम संघटना संस्था सर्वांना माझा सप्रेम शिवशरणा। तसेच या कार्यक्रमाला विशेष आवर्जून पुण्यामधून उपस्थित राहिलेले आमचे मित्र आणि वीरशिव माहेश्वर संस्थेचे अध्यक्ष महेशजी कुबालकर, तसेच सचिव पराग गवळकर, उपाध्यक्ष भस्माडे साहेब, तसेच पिंपरी चिंचवडमधून मी ह्या कार्यक्रमासाठी संस्थेच्या संचालकांनी आमंत्रण केलं त्याप्रमाणे उपस्थित मी स्वतः संस्थेचे खजिनदार माहेश्वर प्रदीप जोतकर उभयतात, तसेच आमचे युवा नेतृत्व आणि लाडकं व्यक्तिमत्व पिंपरी चिंचवडचे आमच्या कार्यकारिणीतले माजी कार्याध्यक्ष, तसेच आताचे प्रसिद्धी प्रमुख जगदीश जंगम, असा या सर्वांचा ज्या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतो। मित्रांनो, एक 15-20 वर्षापूर्वीचा कालावधी बघितला तर अशी ठराविक एक संस्था सोडल्या तर वेगवेगळ्या शहरामध्ये तसंच इतका समाज संघटित नव्हता, परंतु अलीकडच्या काळामध्ये अनेक शहरामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी आमच्या समाजाच्या संघटना आहेत आणि त्या चांगल्या प्रकारे काम करता आहेत। तर त्याच्यामध्ये स्नेह मेळावा असेल, जंगम जोडो अभियान असेल, वधूवर मेळावा असतील, दीक्षाविधी असेल, अजून कुठले सांस्कृतिक कार्यक्रम असेल, अशा पद्धतीनं कार्य करतात त्याच्या संस्था। आता गेल्या रविवारीच मी सातारला एका वधूवर मेळाव्याला गेलो होतो, त्या ठिकाणी पण त्यांनी एक वेगळा उपक्रम राबवला होता, सुंदर असा कार्यक्रमाचे नियोजन केलं होतं। मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आमचा समाज एकत्र येतोय आणि गाठ टाकतोय असं म्हटलं तरी वावगं ठरू नये। आजचा विषय आहे वधूवर मेळावा, त्यामुळे इतर विषयावरती न बोलतात त्या विषयावरती 1-2 मिनिटांवरती बोलतो। मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये असं झालेलं आहे की मुलांचं शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळं अगोदर शिक्षण करत असताना वय वाढतं, त्याच्याबरोबर स्थिर स्थावर होऊन नोकरीमध्ये सेटल होऊन त्याच्यानंतर लग्नाचं बघू असं करता करता मुला मुलींचं वय जवळजवळ 30च्या पुढं पण जायला लागलेलं आहे। तर मला वधूवरांच्या पालकांना आणि वधूवरांना सुद्धा ही विनंती करायची आहे की तुम्ही एखाद्या मुलांनी किंवा मुली वधू किंवा वर तुमच्या काय अपेक्षा मनामध्ये ठेवलेल्या असतात, तुम्ही एक काय 7-8 अपेक्षा तुमच्या असतात की बाबा रंगरूप असेल, शिक्षण असेल, नोकरी असेल, घरदार असेल, तर कुठेतरी ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी एका मुलीमध्ये मिळणार नाही, तसेच मुलांमध्ये पण मिळणार नाही। काहीतरी त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार ॲडजस्टमेंट करावं लागेल आणि तरच हे असे मेळावे साध्य करून त्याच्यातून काहीतरी आउटपुट निघेल। एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी यानंतर माहेश्वर मूर्ती मनोज स्वामी जंगम मनमाड यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं। आदरणीय करणीकर महाराज, कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदुशेठ जंगम, नाशिक वीर माहेश्वर जंगम समाज संस्थेचे अध्यक्ष माहेश्वर मूर्ती सिद्धेश्वर स्वामी आणि या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय सर्व पाहुणे मंडळी आणि सर्व वीर माहेश्वर समाज बांधव, आपण या ठिकाणी जंगम समाज नाशिक वीर माहेश्वर जंगम समाज संस्थेच्या वतीने हा दुसरा